तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या द्राक्ष बागेमध्ये. तिकडे बघा ओ महिना तो तिकडं बोराटी काढतोय आणि मी द्राक्ष बागेमध्ये सध्या. पॉईंट बघा तुम्ही कसं काय आपला एक नंबर आहे बघा. अशा प्रकारे काही द्राक्ष बागे यामागे खूप मेहनत असते. असा काय आपला द्राक्ष बागाला यंदा ह्या वर्षी एकच नंबर बघा नाही का. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे द्राक्ष बागेमध्ये खूप मेहनत असते. एक एक फवारणी डेली करावी लागते सकाळ संध्याकाळ. तेव्हा कुठं हे सोनं नाही का पिकतंय. उगच नाही आहे द्राक्ष बागेमागं खूप मेहनत असते बरं का, हे ध्यान ठेवा. तुम्हाला दाखवतो मी घडं बऱ्यापैकी आपले. हे बघा आता सध्या असे काही आणि इथं बोलायला नाही का अजून 70 ते 80 दिवस म्हणजे नाही 50 ते 60 दिवस लागेल पिकायला बरं का. त्यामुळे ते पिकतील. अजून भरपूर टाईम हे नाही का घेतील. सध्या अशा प्रकारे नाही का द्राक्ष बाग आहे आपला. अजून त्यामध्ये पाणी उतरलं नाही आता, तरी पण 15 ते 20 दिवसामध्ये त्यामध्ये पाणी उतरेल. सध्या अशा आहे म्हणजे काही काही ठिकाणी बारीक आहे, काही काही ठिकाणी ठोकर आहे, पण पॉईंट यंदा एक नंबर आहे. हे बघा हे बघा असा काही द्राक्ष बाग आहे आपल्या यंदा. अजून दाखतो. आणि हे नाही का आपलं सगळं सेटअप आहे फवारणी करण्याची. इंजन आपल्याकडे ट्रॅक्टर वगैरे काही नाही, तर आपण इंजननं फवारणी करतो. ह्या 2 टाके आणि इथे बघा तुम्ही किती औषधं पडलेली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ही थैली बघा सगळी भरली औषधं ना. एवढी औषधं पडलेली आणि बरेचसे औषधं नाही का मंगारमध्ये घातलेले डब्बे. हे बघा तर असं काही आहे. आणि इथे बघा किती मस्त घड लागलेत बघा. हे सोपं नाही आहे द्राक्ष बाग पाळणं, खूप कठीण आहे खूप. हे बघा हे बघा असे काही घडं आले त्याला आता. हा किती बारीक आहे आणि हा किती ठोकर, यामध्ये खूप डिफरन्स आहे. बाकी हे बघा इथं फांटरे किती कडे आले. हे बघा इथं तरी अजून 15 ते 20 दिवस कंप्लीट लागेल याला. 15-20 दिवस कंपल्सरी लागेल. 15-20 दिवस नाही 50-60 दिवस कंपल्सरी लागणार याला. तेव्हा कुठे हे ठोकर होतील, मग त्यामध्ये पाणी उतरेल. बघा सध्या अशा काही आता यामध्ये नाही का 15 ते 20 दिवसांनी पाणी उतरेल असं माझं मत आहे. बाकी हा आपला 2 एकरचा संपूर्ण प्लॉट आहे द्राक्ष बागेचा. आणि हे एक आंबेच झाडे आपले. आता तब्बल 4 वाजलेत बघा. असा काही द्राक्ष बाग आहे भाऊ आपला नाही का. तुम्हाला आज जाऊन दाखवतो. आणि यांना पाऊस असल्यामुळे नाही का जास्त घडं नाही आहे. आता गेल्या वर्षी एका झाडाला नाही का तब्बल 40 ते 50 घडं होते. कारण यंदा काय झालं, आम्ही छाटणी केली आणि लगेच पाऊस सुरू झाला. त्यामुळे घडं नाही का ते जिरले. आणि छाटणी केली की त्याला पाऊस जमत नाही, आणि आम्ही छाटणी केली की लगेच पाऊस चालू झाला. अच्छा त्या बोल तरी पण बरेचसे घडं आहे आता. हे असं नाही की घडं नाही म्हणून बऱ्यापैकी घडं आहे. फक्त मेहनत तर खूप आहे द्राक्ष मागे मेहनत खूप आहे, खूप लगे भयानक. तर अशा प्रकारे आपला हा द्राक्ष बाग आहे. तर हा घड बघा तुम्ही किती मोठा आहे, तरी पण 1 फूटचा हा संपूर्ण घड आहे. हे बघा 1 फूटचा संपूर्ण घड आहे. हा अशा प्रकारे द्राक्ष बाग आहे. तर आपला ब्लॉग आवडला का कमेंट करून सांगा, आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.